वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मानसशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 मानसशास्त्राची कथा हे प्रकरण आपलं अभ्यासून झालेलं आहे. ते सर्व व्हिडिओ लेक्चर पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा. या प्रकरणातील सर्व टॉपिक क्रमाने घेतलेले आहेत. चला तर या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवूया. म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, प्रश्न कशा स्वरूपाचे येतात ते आपल्या लक्षात येईल. आणि हा जो स्वाध्याय आहे किंवा प्रश्न उत्तर आहे, प्रकरण संपल्यावर पुस्तकात दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, त्यातला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे 1 गुणाचा. खालील वाक्य योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. म्हणजे पर्याय दिलेले आहेत, अचूक उत्तर निवडायचं आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. 1. मानसशास्त्र टिंबटिंबचा अभ्यास करते. पर्याय मन, ब वर्तन, क आत्मा. आता यापैकी अचूक उत्तर आहे ब वर्तन. मग पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास करते असं वाक्य पूर्ण लिहायचं. क्रमांक 2. टिंबटिंब प्रक्रियात विचार, स्मरण, भावना इत्यादींचा समावेश होतो. पर्याय मानसिक, ब बोधनात्मक, क आध्यात्मिक. याचं अचूक उत्तर आहे बोधनात्मक प्रक्रियांचा विचार, स्मरण, भावना इत्यादींचा समावेश होतो. बोधनात्मक प्रक्रिया हे उत्तर आहे. प्रश्न पहिल्यातला ब आहे, जोड्या लावा. अ गट दिलेला आहे, ब गट. अ गटामध्ये त्रिदोष, त्रिगुण, विल्यम वुंट, सिगमंड फ्राईड, बोधनात्मक प्रक्रिया, पतंजली अशा 6 बाबी दिल्यात. आणि ब गटामध्ये मानसशास्त्राची प्रयोगशाळा, प्रथम प्रयोगशाळा, अबोधमनाचा अभ्यास, संवेदन, विचार, स्मरण, अवधान, सत्व, राजस, तामस, अष्टांगयोग, कफ, वात, पित्त असे 2 गट दिलेले आहेत. आता आपण याच्या जोड्या लावूया. क्रमांक 1 त्रिदोष, त्याची जोडी आहे कफ, वात, पित्त. नंबर 2 त्रिगुण, सत्व, राजस, तामस. 3 विल्यम वुंट, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा. 4 सिगमंड फ्राईड, अबोधमनाचा अभ्यास. 5 बोधनात्मक प्रक्रिया, संवेदन, विचार, स्मरण, अवधान. आणि 6 पतंजली, अष्टांगयोग. प्रश्न पहिल्यातलाच क आकडा आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. खालील विधाने चूक आहे की बरोबर ते सांगायचं. पहा, इथे चूक आणि बरोबर असा शब्द लिहायचा. खुणा, मार्किंग अशा खुणा वगैरे करायच्या नाहीत. तर विधान लिहायचं आहे पूर्ण आणि मग चूक की बरोबर लिहायचं. 1 आधुनिक मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास होय. आता हे विधान जे आहे ते चूक आहे. चूक असा शब्द लिहायचा. क्रमांक 2 सर्वप्रथम मानसिक रुग्णालय भारतात मुंबईत स्थापन झाले. हे विधानसुद्धा चूक आहे. क्रमांक 3 मानसशास्त्र एक औपचारिक शास्त्र म्हणून प्रस्थापित होईपर्यंत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास होत नव्हता. हे विधान देखील चूक आहे. क्रमांक 4 डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी अबोधमनाची संकल्पना दिली. हे विधान बरोबर आहे. 5वं शेवटचं विधान नियंत्रण हे मानसशास्त्राचे एक उद्दिष्ट आहे. हे विधानसुद्धा बरोबर आहे. प्रश्न पहिल्यातलाच ड प्रश्न आहे, वेगळा घटक ओळखा, तुमच्या उत्तराचे कारण सांगा. म्हणजे गट दिलेला आहे काही शब्दांचा, त्यामध्ये कुठला तरी घटक वेगळा आहे, तो ओळखायचा आणि ते कारण सांगायचं आहे. 1 आत्मा, मन, भावना, बोधनिक वर्तन आणि वर्तन. 2 चालणे, नाचणे, खेळणे, विचारणे, खाणे. 3 यम, नियम, कार्य, आसन, प्रत्याहार. 4 भावना, स्मरण, अवधान, संवेदन. आता पाहूया या गटामध्ये वेगळा शब्द कोणता आहे, घटक कोणता आहे आणि त्याचं कारण काय आहे ते सविस्तर पाहूया. क्रमांक 1 आत्मा, मन, भावना, बोधनिक वर्तन आणि वर्तन. आता उत्तरामध्ये वेगळा घटक कोणता आहे तर बोधनिक वर्तन हा वेगळा घटक आहे. मग त्याचं कारण लिहायचं. इतर सर्व घटक हे मानसशास्त्रातील पूर्वीचे अभ्यास विषय होत. 2 चालणे, नाचणे, खेळणे, विचार करणे, खाणे. यातला वेगळा घटक आहे विचार करणे, हा वेगळा घटक आहे. त्याचं कारण काय तर इतर सर्व घटक व्यक्त वर्तने आहेत आणि विचार करणे
अव्यक्त आहे. 3. यम, नियम, कार्य, आसन, प्रत्याहार. यामध्ये वेगळा घटक आहे कार्य. कार्य हा घटक वेगळा आहे. त्याचं कारण काय? तर इतर सर्व घटक अष्टांग योगाचे भाग आहेत, पण कार्य हा घटक अष्टांग योगाचा भाग नाही. 4. भावना, स्मरण, अवधान, संवेदन. वेगळा घटक आहे भावना. भावना हा घटक वेगळा आहे. त्याचं कारण इतर सर्व घटकांशी संबंधित प्रक्रियात शारीरिक बदल तुलनेने कमी होतात. असं स्पष्टीकरण पण लिहायचं आहे त्याचं. आता त्यातला प्रश्न आहे पहिल्यातलाच. खालील तक्ता पूर्ण करा. 1. रिकामी चौकट दिली आहे आणि आत्मा. आता या रिकाम्या चौकटीमध्ये उत्तर येईल अमूर्त किंवा लॉगस. यानंतर आपण दुसरं पाहूया. जॉन लॉक. इथे रिकामी चौकट आहे, तिथे उत्तर लिहायचं रिकाम्या चौकटीत कोरी पाटी किंवा इंग्लिश तत्त्वज्ञ असं उत्तर लिहायचं आहे. क्रमांक 3. रिकामी चौकट आहे आणि लिप्झिग विद्यापीठ. तिथे चौकटीमध्ये उत्तर लिहायचं जर्मनीची आहे ही प्रयोगशाळा किंवा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा असं लिहिलं तरीसुद्धा चालेल. क्रमांक 4. डॉक्टर सिगमंड फ्राईड. इथे चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ किंवा अबोधावस्थेचा अभ्यास असं लिहिलं तरी चालेल. दोन्हीपैकी एक लिहा. 5. रिकामी चौकट आणि इथे वर्तन दिलेलं आहे. इथे चौकटीमध्ये उत्तर येईल SOR किंवा उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया. अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण करायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. खाली दिलेल्या संकल्पना स्पष्ट करा. 1. मानसशास्त्र. 2. वर्तन. 3. व्यक्त वर्तन. 4. अव्यक्त वर्तन. 5. उद्दीपक आणि 6. प्रतिक्रिया. आता या संकल्पना आपण सविस्तर स्पष्ट करूया. पहिली संकल्पना आहे मानसशास्त्र. त्याचं उत्तर लिहायचं. मुद्दे लिहू आपण. 1. मानवी व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. 2. मानसशास्त्रास इंग्रजीत सायकॉलॉजी म्हणतात. 3. मानसशास्त्रात मानवी वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला जातो. 4. वर्णन, स्पष्टीकरण, पूर्वकथन आणि नियंत्रण ही मानसशास्त्राची 4 मुख्य ध्येय आहेत. दुसरी संकल्पना पाहूया आपण. आहे वर्तन. उत्तरामध्ये मुद्दा लिहायचा. 1. जीवाने उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. 2. उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया SOR या सूत्राद्वारे वर्तनाचे स्वरूप स्पष्ट करता येते. उदाहरणार्थ, पाऊस सुरू झाल्यामुळे राहुलने छत्री उघडली. या उदाहरणातील राहुलचे वर्तन पुढील प्रमाणे स्पष्ट करता येते. उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. आता या उदाहरणामध्ये उद्दीपक आहे पावसाची सुरुवात आणि जीव आहे राहुल आणि काय प्रतिक्रिया दिली तर त्याने छत्री उघडली. 4. वर्तनाचे व्यक्त वर्तन व अव्यक्त वर्तन असे 2 प्रकार पडतात. पुढची संकल्पना आहे क्रमांक 3ची. व्यक्त वर्तन. उत्तर. 1. ज्या वर्तनाचे स्पष्टपणे व सहजपणे निरीक्षण करता येते असे वर्तन म्हणजे व्यक्त वर्तन होय. 2. व्यक्त वर्तनास बाह्य वर्तन असेही म्हणतात. 3. सर्वसाधारणपणे शारीरिक क्रियांचा म्हणजे वर्तनांचा व्यक्त वर्तनात समावेश होतो. उदाहरणार्थ, चालणे, खेळणे, नृत्य करणे, गाणे, भांडणे, लिहिणे इत्यादी व्यक्त वर्तनाची उदाहरणे आहेत. पुढची संकल्पना आहे क्रमांक 4ची. अव्यक्त वर्तन. उत्तरामध्ये मुद्दा लिहू. 1. ज्या वर्तनाचे स्पष्टपणे व सहजपणे निरीक्षण करता येत नाही असे वर्तन म्हणजे अव्यक्त वर्तन होय. 2. अव्यक्त वर्तनास अंतर्गत वर्तन असेही म्हणतात. 3. सर्वसाधारणपणे मानसिक क्रियांचा म्हणजे वर्तनांचा अव्यक्त वर्तनात समावेश होतो. उदाहरणार्थ, विचार करणे, आठवणे, कल्पना करणे, तर्क करणे इत्यादी अव्यक्त वर्तनाची उदाहरणे आहेत. क्रमांक 5. संकल्पना आहे उद्दीपक. 1. उद्दीपक ही कोणतीही अशी घटना किंवा परिस्थिती होय जिला प्रतिक्रिया मिळू शकते. 2. उद्दीपक हा अंतर्गत किंवा बाह्य असू शकतो. 3. चिंता, प्रेरणा, अस्वास्थ्य, भावावस्था इत्यादी अंतर्गत उद्दीपकाची उदाहरणे होत. 4. थंडी, प्रकाश, पाऊस, सुगंध, अपघात, वर्तमानपत्र इत्यादी बाह्य उद्दीपकाची उदाहरणे होत.
शेवटची 6वी संकल्पना आहे प्रतिक्रिया. 1. अंतर्गत किंवा बाह्य उद्दीपकाला जीवाने दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया होय. उदाहरणार्थ, आनंद या अंतर्गत उद्दीपकाला हसणे ही जीवाने म्हणजे व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया होय. उदाहरणार्थ, शिक्षकांनी विचारलेला प्रश्न या बाह्य उद्दीपकाला उत्तर देणे ही जीवाने म्हणजे व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया होय. 4. एकाच उद्दीपकाला निरनिराळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ शकतात. प्रश्न क्रमांक 3 आहे. खाली दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मानसशास्त्र हे एक विज्ञाननिष्ठ शास्त्र आहे, ते स्पष्ट करा. 2. वर्तन म्हणजे काय ते तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया सूत्राप्रमाणे स्पष्ट करा. 3. मानसशास्त्राची उद्दिष्टे स्पष्ट करा. उद्दिष्टे म्हणजे ध्येय स्पष्ट करायची. पहिला प्रश्न, मानसशास्त्र हे एक विज्ञाननिष्ठ शास्त्र आहे, ते स्पष्ट करा. उत्तर: 1. मानसशास्त्र हे शास्त्र असल्यामुळे ते केवळ निरीक्षणक्षम बाबींच्या अभ्यासावर भर देते. 2. मानसशास्त्रात चालणे, बोलणे यासारख्या व्यक्त वर्तनांचा तसेच विचार करणे, तर्क करणे यासारख्या अव्यक्त वर्तनांचा आणि अवधान, संवेदन, स्मरण इत्यादी मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. 3. मानसशास्त्रात मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या, प्रयोग, निरीक्षण, वृत्तेतिहास, मुलाखत, सर्वेक्षण इत्यादी शास्त्रोक्त पद्धतींचा वापर केला जातो. 4. मानसशास्त्रातील संशोधनाचा पडताळा घेणे शक्य असते व संशोधनांच्या आधारे मानवी वर्तनांचे पूर्वकथन करणे व नियंत्रण करणे शक्य असते. अशा प्रकारे मानसशास्त्र हे एक विज्ञाननिष्ठ शास्त्र आहे. दुसरा प्रश्न आहे. वर्तन म्हणजे काय ते तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया सूत्राप्रमाणे स्पष्ट करा. उत्तर: 1. जीवाने उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. 2. उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया SOR या सूत्राप्रमाणे वर्तनाचे स्वरूप पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येते. 3. उदाहरणार्थ, दिवाळी असल्यामुळे वीणाने रांगोळी काढली. आता इथे उद्दीपक आहे दिवाळी, जीव आहे वीणा आणि प्रतिक्रिया आहे रांगोळी काढली. 4. उदाहरणार्थ, दिवाळी असल्यामुळे सागरने नवीन कपडे घातले. उद्दीपक आहे दिवाळी, जीव आहे सागर आणि प्रतिक्रिया नवीन कपडे घातले. असं उदाहरण पण लिहायचं. आता पुढचा तिसरा प्रश्न, मानसशास्त्राची उद्दिष्टे स्पष्ट करा. उद्दिष्टे म्हणजेच ध्येय स्पष्ट करा असं. उत्तर: वर्णन, स्पष्टीकरण, पूर्वकथन आणि नियंत्रण ही मानसशास्त्राची 4 प्रमुख उद्दिष्टे किंवा ध्येय आहेत आणि त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे. आता सविस्तर आपण ती ध्येय किंवा उद्दिष्टे स्पष्ट करूया. त्यातलं क्रमांक 1 आहे वर्णन. मानसशास्त्रात मानवी वर्तनाचे सविस्तर वर्णन केले जाते. म्हणजेच एखादे वर्तन कसे घडले, केव्हा घडले, किती वेळा घडले इत्यादी बाबींचे वर्णन केले जाते. उदाहरणार्थ, संजयने आक्रमक वर्तन कुठे दर्शवले, केव्हा दर्शवले, कोणासमोर दर्शवले इत्यादी बाबींची नोंद केली जाते व त्यानुसार संजयच्या वर्तनाचे वर्णन केले जाते. मानसशास्त्रात मानवी वर्तनाच्या वर्णनासाठी प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या, सर्वेक्षण, मुलाखत, प्रयोग, वृत्तेतिहास इत्यादी पद्धतींचा वापर केला जातो. दुसरं ध्येय किंवा उद्दिष्ट स्पष्टीकरण. मानसशास्त्रात मानवी वर्तनांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मानसशास्त्रात मानवाच्या वर्तनांचे स्पष्टीकरण केले जाते. उदाहरणार्थ, संजयने आक्रमक वर्तन का दर्शवले याची कारणे शोधली जातात व त्यातून गर्दी असह्य झाल्यामुळे संजय आक्रमक वर्तन दर्शवतो असे कारण समोर येऊ शकते. तिसरं ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्वकथन. मानसशास्त्रात मानवी वर्तनाचा अंदाज बांधला जातो. मानसशास्त्रात एखाद्या विशिष्ट परिस्थितीत एखाद्या मानवाकडून कोणते वर्तन घडून येईल किंवा एखादे वर्तन कोणत्या परिस्थितीत घडून येईल इत्यादी बाबींचा अंदाज बांधला जातो.
उदाहरणार्थ महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाच्या गर्दीच्या ठिकाणी संजय आक्रमक वर्तन दर्शवू शकतो असे पूर्वकथन करता येते. चौथं वैशिष्ट्य किंवा ध्येय, नियंत्रण. मानसशास्त्रात मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मानसशास्त्रात मानवी वर्तनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ संजयला दीर्घश्वसन, स्नायू शिथिलन इत्यादी तंत्रे शिकवून त्याच्या आक्रमक वर्तनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकवता येते. प्रश्न क्रमांक 4. मानसशास्त्राचा एक शास्त्र म्हणून कसा विकास झाला त्याचे विस्तृत वर्णन करा. मानसशास्त्राचा एक शास्त्र म्हणून विकास. आपण सविस्तर उत्तर पाहूया. मानसशास्त्राचा एक शास्त्र म्हणून कसा विकास झाला याचे विस्तृत वर्णन करा. उत्तर: मानसशास्त्राचा एक शास्त्र म्हणून कसा विकास झाला याचे विस्तृत वर्णन पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. 1. तत्त्वज्ञानाची शाखा. पूर्वी मानसशास्त्राचा तत्त्वज्ञानात समावेश झालेला होता. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आले. 2. मानसशास्त्राच्या पूर्वीच्या व्याख्या. पूर्वीच्या काळी मानसशास्त्राच्या आत्म्याचे शास्त्र किंवा मनाचे शास्त्र अशा व्याख्या करण्यात आल्या. परंतु आत्मा किंवा मन दिसू शकत नाही व त्यांना स्पर्श करता येत नाही. म्हणजेच आत्मा व मन या दोन्ही संकल्पना अमूर्त आहेत. मानसशास्त्र हे शास्त्र असल्यामुळे ते केवळ निरीक्षणक्षम बाबींच्या अभ्यासावर भर देते. त्यामुळे मानसशास्त्राच्या पूर्वीच्या काळातील व्याख्यांमध्ये कालांतराने बदल करण्यात आले. 3. बोधावस्थेचा अभ्यास. जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम वुंट यांनी मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली. या घटनेनंतर मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आले. विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची बोधात्मक अनुभवाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी व्याख्या केली. त्यांनी वेदन, संवेदन इत्यादी मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धती विकसित केली. क्रमांक 4. अबोधावस्थेचा अभ्यास. ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ व मनोविश्लेषणाचे संस्थापक डॉक्टर सिगमंड फ्राईड यांच्या मते अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. त्यांनी अबोध प्रेरणांचा व बालपणीच्या अनुभवांचा व्यक्तीचे वर्तन, व्यक्तिमत्व आणि मानसिक समस्या यांच्याशी संबंध असल्याचे स्पष्ट केले. 5. वर्तनाचा अभ्यास. जॉन बी वॉटसन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने वर्तनवाद प्रस्थापित केला. वर्तनवादानुसार मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या पुढीलप्रमाणे होय. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनांचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास. वर्तन म्हणजे जीवाने उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया होय. मानसशास्त्रात चालणे, बोलणे यासारख्या व्यक्त वर्तनांचा तसेच विचार करणे, तर्क करणे यासारख्या अव्यक्त वर्तनांचा आणि अवधान, संवेदन, स्मरण इत्यादी मानसिक प्रक्रियांचा प्रयोगांद्वारे किंवा इतर शास्त्रोक्त पद्धतींच्या आधारे अभ्यास केला जातो. 6. बोधात्मकतेचा अभ्यास. 1950 ते 1960च्या दशकात मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू वर्तनांच्या अभ्यासाकडून बोधात्मकतेच्या अभ्यासाकडे सरकला. मानसशास्त्रात संवेदन, विचार प्रक्रिया, स्मरण इत्यादी उच्च मानसिक किंवा बोधात्मक प्रक्रियांच्या अभ्यासावर भर देण्यात आला. अशा प्रकारे मनाचे शास्त्र यापासून ते बोधात्मकतेचा अभ्यास करणारे शास्त्र अशा प्रकारे मानसशास्त्राचा एक शास्त्र म्हणून विकास झाला. असं सविस्तर उत्तर याचं लिहायचं आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहिलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.